ह्याचं उत्तर आम्हाला मुंबई महानगरपालिकेने देणं गरजेचं आहे, कारण आम्ही याच्या खोलावर जाणार आहोत. आणि तुम्हाला एक सांगतो, या नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार बसणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये सरकार बसल्यानंतर ही सगळी कामं जी आहेत आम्ही स्टॉप पेमेंट करणार, सखोल चौकशी करणार. मग मागचे म्युनिसिपल कमिशनर असतील किंवा कुठचेही अधिकारी असतील किंवा कुठचाही मिंदे सरकारमधला मंत्री असेल, त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही, कारण ही मुंबईची लूट सुरू आहे. पण एका बाजूला मुंबईची ही लूट सुरू असताना दुसऱ्या बाजूला रस्त्यांच्याच माध्यमातून महाराष्ट्राची तर लूट अफाट सुरू आहे. आपण पाहत असाल मध्यंतरी अजून एक विषय आला होता, तो म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा. साधारणपणे आपल्याला आठवत असेल, या फोटोवर मी आक्षेप घेतलेला आणि ते पेपरमध्ये पण आलेलं होतं. हे कॉन्ट्रॅक्टर कुठेही दिसत नाहीये, पण पोलीस खड्डे भरायला लावलेत. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांची मजा चालू आहे, पाऊस पडला की जातील दुबई सिंगापूर कुठे त्यांना जायचे तिथे, पण पोलिसांना खड्डे भरायला लावतात. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, एरवी आपण पाहत असतो, आम्हाला मोठं मोठं युट्यूब पॉडकास्टवर वगैरे ऐकायला येतं की आम्ही 2 मिनिटात एवढे किलोमीटर बनवतो, चंद्रापर्यंत रस्ते बनवणार, पाण्यातून रस्ते बनवणार, अमुक करणार तमुक करणार. मुद्दा असा आहे, मुंबई गोवा महामार्ग असेल, मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, हे तिन्ही रस्ते नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीतले आहेत. एवढा महाराष्ट्र द्वेष कशासाठी आहे? मागच्या वेळी देखील आमच्या चाकरमान्याने हा विषय काढला होता की गणपतीसाठी आम्ही जेव्हा गावी जातो, कोकणात जातो, तेव्हा खड्डेच खड्डेत, रस्ता दिसत नाहीये. आम्हाला सांगितलं होतं की हे खड्डे आता डिसेंबर पर्यंत जातील आणि चांगला रस्ता बनेल. पुन्हा एकदा 8 महिने होऊन गेलेले, जुलै आलेला, पुढचे गणपती आलेले आहेत, पण खड्डे भरले गेलेले नाहीत. आणि तिसरीकडे जसं NHAIचा हा गोंधळ सुरू आहे, मी गडकरी साहेबांना तर विनंतीच करेन की तुम्ही येऊन, खास करून हेलिकॉप्टर असेल किंवा रस्ता असेल, तुम्ही गाडीने तरी जाऊन पहा की किती खड्डे ह्या 3 महामार्गांवर पडलेले आहेत. कारण आम्ही खूप ऐकत असतो की देशात कुठे कुठे चांगले रस्ते झालेत, आमच्या महाराष्ट्रात तरी NHAIने एक सुद्धा चांगला रस्ता बनवलेला नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे एक खातं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे गेले 10 वर्ष आहे, MSRDCचं, हिंदुराष्ट्र सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, खड्डे जे आहेत दिसत आहेत आपल्याला, आपल्याच माध्यमातून आपण पाहतोय, ऍक्सिडेंट वाढत चाललेले आहेत. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे वांद्रा वर्सोवा सी लिंक 2017 मध्ये जेव्हा मुंबई महानगरपालिकेने कोस्टल रोडचं काम हाती घेतलं, तेव्हा वरचा भाग जो आहे, नॉर्थ बाउंड जो आहे, तो MSRDC खात्याकडे गेला. आता 2017 ते आतापर्यंत किती वर्ष झालेले आहेत? कोस्टल रोड ठीक आहे, यांनी अर्धवट उद्घाटन केलं, जे आम्ही पूर्ण केलं असतं 2023च्या डिसेंबर पर्यंत. पण आता आपण पाहतोय, आजची बातमी आहे, 5,700 कोटीची एस्केलेशन त्या मुंबई वर्सोवा, बँड्रा वर्सोवा सीलिंग मध्ये झाले, नॉर्थ बाउंड कोस्टल रोड मध्ये झाले. एक सुद्धा गर्डर लागल्याचं काम झालेलं नाहीये. 2दा मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर बदलले आहेत, सरकार 3 बदललेली आहेत, खातं मिंदे सरकारकडेच राहिलेलं आहे, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडेच राहिलेलं आहे. आणि एक वैशिष्ट्य असं आहे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं की त्यांच्या खात्यात जिथे जिथे मग रस्त्याची कामं असतील, महानगरपालिकेची कामं असतील, कुठचंही काम असेल, काम हो किंवा नको होते, एस्केलेशन 100% होतं आणि त्यांच्याच आवडत्या मित्रांना हो मिळतं. जसं नावडता महाराष्ट्र हे केंद्र सरकारच्या बजेटमध्ये होतं, तसं एक लाडका कॉन्ट्रॅक्टर हे स्कीम आता आपण पाहतोय गेले 2 वर्ष सुरू आहे. ही महाराष्ट्राची लूट चाललेली आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतोय की येणारं सरकार आमचं आहे, महाविकास आघाडीचं आहे, आणि आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टर असतील, सगळे अधिकारी असतील, कोणी मंत्री असेल, त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही.